शाळेत इंदपवाडीच्या शाळेत अभ्यास करू धिंगाणा टाळू हसू खेळू शिस्त पाळू हसू खेळू शिस्त पाळू हसू खेळू शिस्त पाळू जिल्हा परिषद आपुली शाळा लावते लढा प्रत्येक बाळा लावते लढा प्रत्येक बाळा लावते लढा प्रत्येक बाळा मायाळू गुरुजी आणि बाई घरी जसे वडील आणि आई सांगा मी कशाला गाव सोडू सांगा मी कशाला गाव सोडू भाषेचे नाते नकान तोडू इंदपवाडीच्या शाळेत अभ्यास करू धिंगाणा टाळू हसू खेळू शिस्त पाळू इंदपवाडीच्या शाळेत हसू खेळू शिस्त पाळू आपल्या सर्वांचा खरा मित्र आहे. निसर्गाशिवाय जीवन अशक्य आहे. आपले कर्तव्य आहे मला बोलण्याची संधी असेल तर तेव्हा आपले मन प्रसन्न होते. ही माझी नम्र विनंती. निसर्ग म्हणजे देवाने दिलेले एक खूप दानशूर मित्र आहे. निसर्गाचा मानवाच्या प्रगतीत खूप मोठा वाटा आहे. निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो. मला निसर्ग आहे याची वाट. निसर्गासोबत राहिल्याने मन प्रसन्न आणि आरोग्य चांगले राहतात. निसर्गासोबत राहिल्याने मन प्रसन्न आणि आरोग्य चांगले राहतात. म्हणूनच तर माझा मित्र मला निसर्ग आहे वाटते. म्हणूनच तर माझा मित्र मला निसर्ग आहे. निसर्गाला ऑक्सिजन दिले. आईने आपल्याला जन्म दिला. झाडांनी आपल्याला ऑक्सिजन दिले. झाडांमुळे तर आज आपण जगत आहोत. झाडांमुळे तर आज आपण जगत आहोत. झाडे लावलीच नाही तर जगवली पण पाहिजे. झाडे लावलीच नाही तर जगवली पण पाहिजे. आपल्या निसर्गामुळे तर आज आपली पृथ्वी सुंदर नटलेली आहे. आपल्या निसर्गामुळे तर आपली पृथ्वी सुंदर नटलेली आहे. सूर्य चंद्र आकाश ही पासून बघतात निसर्ग अंतरंगाने बदलला आहे. त्याने आपल्याला खुशी सजीवित सर्व जीवांना सांभाळून घेतलाय. खरंच निसर्ग आपला मित्र आहे कारण निसर्ग एक शक्ती आहे. धन्यवाद. जय हिंद जय भारत. हा जनसोहळा त्याच्या कानी आता राही एक जाता हा जनसोहळा. निसर्ग ठेवून सुखी आम्हाला निसर्ग ठेवून सुखी आम्हाला. निसर्ग फक्त आपला मित्र नाही खरं तर तो तर आपला माता पिता आहे. मित्रांनो पृथ्वी हा एक सुंदर ग्रह आहे. सूर्य या सुंदर ग्रहावर राहतो. मित्रांनो पृथ्वी हा एक सुंदर ग्रह आहे. सूर्य या सुंदर ग्रहावर निसर्ग एक देवाकडून मिळालेली अनमोल आणि मौल्यवान देणगी आहे. निसर्ग आपल्याला खूप काही दिलं पण त्या बदल्यात आपल्याकडून काहीच मागत नाही. जसं की अन्न वस्त्र निवारा हे सर्व काही आपल्याला निसर्गच देतो. एवढे साधारण आणि तुच्छ समजतात कारण निसर्ग चारही बाजूने सहज उपलब्ध आहे आणि जी गोष्ट व्यक्तीला सहज मिळते त्या गोष्टीची किंमत व्यक्तीला राहत नसते. परंतु खरे फुले सावली मिळते आभाळ उमवारा ही निसर्ग तिसरी शिकत आहे. आज मी आपल्या समोर निसर्ग माझा मित्र या विषयावर दोन शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही ते शांततेत ऐकून घ्यावे. ही माझी सरांनी अतिथी म्हणून माझी निवड केली आहे. सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानते. विषय सरांनी इतका सुंदर निवडला आहे. खरंच आपला बीड जिल्हा जर विचार केला तर दुष्काळग्रस्त भागामध्ये येतो. नुकसान होऊ शकतं. मुलांनी इतकं सुंदर भाषण केलं. बरेच चांगले विचार त्यांनी सांगितले की झाडं तोडत आहात आणि नवीन रोपटं लावत आहात. बघा तुम्ही जे काही हजारो वर्षाची झाडं आहेत ते नष्ट व्हायलेत आणि नवीन रोपटं राहिलेत आणि आताच बघितलं तुम्ही झाडं लावायलेत मग त्याचं संगोपन नाही कुणीच नाही. प्रत्येक दिवशी ज्या विद्यार्थ्यांचा परिपाठ आहे त्यांना मी पुस्तक देते. मला पुस्तक खूप आवडतात. आमच्या शाळेत खूप छान छान पुस्तकं आहेत. मुलांना काही करण्याऐवजी वाढदिवसाला पुस्तकं दे मी लगेच त्यांना पैसे टाकले लगेच देतो आणि पाऊस पडायला ढग थांबवतो. त्यावेळी आपल्याला पाऊस पडताना पिके उगवतात. चौकीमध्ये 4 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सगळ्यात जास्त सहभाग त्यांच्याकडे टाळ्या वाजवतात. 4 मुलांनी सहभाग घेतला. चांगली तयारी चालू आहे. आणि श्रेया बालासाहेब गित्ते तर असेच छान छान तयारी करा.